मी सुशील अडदरे, संचालक सांगली तासगाव बेदाण असोसिएशन. काल सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघानं तासगावमध्ये काही वॉशिंगवर आणि कोल्ड स्टोरेजमध्ये धाडी टाकून अफगाणिस्तान मार्गे चायनाचा बेदाणा जो सांगली जिल्ह्यामध्ये आला, त्या बाबतीत त्यांनी तो बेदाणा पकडला गेला. जे आमच्या 2 सभासदांची नावं द्राक्ष बागायतदार संघानं उघड केलेली आहेत. ज्यांनी हा बेदाणा सांगली जिल्ह्यामध्ये आणला, तर त्याच्या पाठीशी सांगली तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन व सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशन कदापिही त्यांच्या पाठीशी असणार नाही. प्रशासन जो काय निर्णय करेल किंवा त्यांच्यावर जी काय त्यांना शिक्षा देईल, ती शिक्षा त्यांना 100% दिली पाहिजे आणि भविष्यात अशा पद्धतीचं काम कुणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा प्रशासनानं द्यावी, अशी मी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशनच्या वतीनं मी विनंती करतो. आपण काल तासगावमध्ये जे द्राक्षबाग संघाने जे बेदाणा चायनाचा किंवा अफगाणिस्तानचा जो केला पकडला, त्या संदर्भात त्यांनी सर्वांना कल्पना देऊन त्यामध्ये काय परिस्थिती आहे, काय कुठल्या स्टोरीवर काय करून त्यांनी 2 व्यापाऱ्यांची नावं जी हे झाल्यात म्हणजे उघडकीस झाल्यात, त्या संदर्भात मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापारी संचालक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होऊन पुन्हा अशा पद्धतीचा व्यापार कुणी करू नये यासाठी कारवाई करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सर्व संचालक यासाठी कठोर कारवाई करून पुन्हा असा व्यापार करण्यास कुणी धाडस करणार नाही ह्यासाठी कठोर कारवाई करून किंवा त्या व्यापाऱ्यांचं लायसन आत्ता तर तूर्त सस्पेंड ठेवून त्यामध्ये त्यांचा निर्णय काय होऊन त्यांचं काय येईल त्यानंतर ती लायसन कायमच रद्द करण्यासाठी प्रयत्न करीन, एवढे मी तुम्हाला सगळ्यांच्यावर आश्वासन देतो. आणि त्यामुळं सांगलीचं मार्केट आमचं कोसळलेलं आहे. त्या माध्यमातून जे 2 व्यापारी आता सापडले आहेत, त्या माध्यमातून मार्केट कमिटीच्या माध्यमातून कठोर कारवाई करणार. एकतर त्यांचं लायसन्स पहिला रद्द करणार आणि त्यांना आर्थिक काय नुकसान करता येते का आम्ही बघणार. आणि अशी जी कोण करेल पुढच्या भविष्यामध्ये किंवा आणलं असेल आत्ता, ते गपचूप त्यांनी परत पाठवावं, इथं मार्केटमध्ये आणू नये. आणि जर असं डिस्टर्ब करत असेल तर सांगली तासगाव बेदाणा असोसिएशन आम्ही कलरच्या माराच्या वेळी दाखवलेलं आहे की आम्ही काय करू शकतो, व्यापारी एकत्र आले की काय करू शकतो. आणि ही व्यापार आम्ही हे जे वाढवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आम्हाला इथं विश्वास निर्माण केला आहे, त्याला जर कोण धक्का देत असेल तर ही व्यापारी गप्प बसणार नाही. तो घटक आमच्यातलाच असला तर गैरकारभार करत असेल तर आम्ही त्याच्यावर पाठीशी घालणार नाही, त्यावर पूर्ण कारवाई करणार. ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून सांगली असेल तासगाव असेल आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हे इझी घेऊ नका, हे फार चुकीचं आहे. आम्ही तोंडी सांगू तर शेतकरी तोंडी सांगणार नाहीत, कदाचित हातापायी पण होईल, याची त्यांनी नोंद घ्यावी.